तिरुपतीचे बालाजी आणि कोल्हापूरचे अंबाबाई हे दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी का आहेत? यामागची एक कथा ऐकली तर तुम्ही देखील भावुक व्हाल. तिरुपतीला गेल्यावर आपण नेहमी म्हणतो गोविंदा गोविंदा आणि कोल्हापूरला गेल्यावर आपण म्हणतो अंबाबाई. पण या दोन्ही नावांमागे एक अद्भुत कथा आहे. असं सांगितलं जातं की एकदा भृगु ऋषींनी भगवान विष्णूंची परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यांच्या छातीवर लाथ मारली. पण भगवान विष्णूंनी अजिबात राग न करता उलट ऋषींचे पाय हातात घेतले आणि विचारलं की ऋषीवर, तुमच्या पायाला लागलं तर नाही ना? भगवान विष्णूंचा हा शांतपणा पाहून सगळे थक्क झाले. पण महालक्ष्मीचं मन मात्र दुखलं, कारण भगवान विष्णूंची छाती हेच त्यांचं स्थान मानलं जातं. मग महालक्ष्मी वैकुंठी सोडून करवीर नगरी म्हणजे आजच्या कोल्हापुरात आल्या. महालक्ष्मीपासून दूर झाल्यावर भगवान विष्णूंनाही वैकुंठ रिकामं वाटू लागलं. ते पृथ्वीवर आले आणि तिरुमलाच्या पर्वतावर श्रीनिवास म्हणजे तिरुपती बालाजी म्हणून विराजमान झाले. म्हणूनच एकीकडे कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसरीकडे तिरुपतीचे बालाजी. दोन वेगळी वेगळी ठिकाणं, पण कथा मात्र एकच, प्रेमाची, विरहाची आणि भक्तीची. म्हणूनच आजही बालाजीला गेल्यानंतर कोल्हापूरच्या लक्ष्मीला जावं लागतं. कदाचित म्हणूनच भक्त जेव्हा बालाजी समोर उभा राहतात तेव्हा त्यांच्या मनात एकच भावना असते, गोविंदा, माझं सगळं तुझ्या चरणी अर्पण आहे. तुम्हाला ही कथा माहिती होती का? तुमच्या मनातली भावना कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ एका बालाजी भक्तापर्यंत आणि एका अंबाबाई भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच मंदिराच्या मागच्या रहस्यासाठी, पौराणिक कथेसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. पण कथा इथेच संपत नाही. तिरुपतीमध्ये भक्त स्वतःचे केस का अर्पण करतात, त्यामागे नेमकं काय कारण आहे हे मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगणार आहे. कमेंटमध्ये गोविंदा गोविंदा नक्की लिहा. धन्यवाद.